नमस्कार, साधनाच किचनमध्ये स्वागत आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आलं आहे बीटाचा एक पदार्थ. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बीट मी धुवून घेतलं आहे आणि आपण त्याच्या साली काढून घेतो आहे. बीटाच्या सर्व साली काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे. बघा आता इथे साली काढून झाल्यात आणि आपण आता बारीक तुकडे जरा करून घेऊयात. इथे कडकच जरा बीट वापरायचं आहे, सॉफ्ट पडलेला असं नाही करायचं. आपल्याला जरा रसाळ असतोय हा. तुम्हाला हवे तसे तुम्ही तुकडे तिथे बीटाचे तुकडे करून घेऊ शकताय. बघा आता उरलेल्या अर्ध्या भागाचे पण आपण तुकडे करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरचं मी चटणीचं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे तुकडे करून घेतले होते बीटाचे ते घालून घेऊयात. एक बीट इथं मी वापरलेला आहे, मध्यम आकाराचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी एक 7-8 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत सोलून. त्यानंतर 2 मिरच्यांचे तुकडे करून घातलेले आहेत, हिरव्या मिरच्या. इथे थोडासा पुदिना पानं धुवून घेतलीत आपण. त्यानंतर इथे घालायचा आपल्याला थोडासा कढीपत्ता. त्यानंतर 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा मी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. आपल्याला थोडंसं मीठ चवीपुरतं घालायचं. आता हिरवी मिरची असल्यामुळे जरा हे सैंधव मिठाचा वापर आहे, जास्त सॉल्टी नसते. झाकण लावून आपण सुरुवातीला मिक्सर ऑन ऑफ असं करून घेऊ. बघा जर अशी भरड होत्या तिथे पण सुरुवातीला करून घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला दाखवते. त्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं सर्व मिक्सर. आता आपण चमच्याने हलवून घेतलं जर असं पाणी इथे वापरलं. फार काही पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला. बघा आता इथे तुम्हाला मी काढून दाखवते. तर एवढी घट्टसर अशी आपल्याला ही चटणी करून ठेवायची. भांड्यामध्ये आता हे मी सर्व काढून घेतलं आहे, मिक्सरच्या भांड्यामधलं बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता याला आपल्याला द्यायचा आहे तडका म्हणा किंवा फोडणी म्हणा. तर फोडणीच्या याला काय करायचं की बघा आता मी गरम तेल करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरे मोहरी घातली आहे आणि आता मोहरी घालून घेतली. इथे आपल्याला घालायचे थोडेसे कढीपत्त्याची पान आणि याच्यावरती आपण ही फोडणी घालून देणार. तुम्हाला वाटलं तुम्ही हिंग याच्यामध्ये वापरू शकता. आता मी बडीशेप घातली, मी काही हिंग वगैरे घालत नाही याच्यामध्ये. अतिशय अप्रतिम अशी चवीला इथे आपली बीटाची पौष्टिक अशी चटणी तयार झाली. तुम्ही भात, पोळी किंवा तोंडी लावायला म्हणून किंवा नुसती तशी म्हणूनही खाऊ शकता. तर चला वाट काय पाहताय, तुम्हीही करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.